आज आपण सेकंड चॅप्टर प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शनचे एक्सरसाइजेस पाहणार आहेत. क्वेश्चन फर्स्ट आहे, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ 3 प्लांट्स दॅट हॅव स्पायनी फ्रूट्स. ज्याला स्पायनी फ्रूट आहे, फ्रूटला स्पाइन आहेत असे 3 प्लांटचे नावं सांगायचे. आन्सर आहे पाइनॲपल, जॅकफ्रूट्स, कॅस्टर. बी आहे स्पायनी स्टेम, स्टेमवर स्पाइन असेल ते अशा प्लांटची नावं. एक्झाम्पल आहे कॅक्टस, बांबू आणि सिल्क कॉटन ट्री. 3 आहे रेड फ्लावर, हिबिस्कस, रोज आणि मॅरीगोल्ड. येलो फ्लावर, सनफ्लावर, रोज आणि मॅरीगोल्ड म्हणजे झेंडू. नंतर आहे लीव्ज विच क्लोज ॲट नाईट, असे झाडं जे नाईटला लीव्ज त्याचे क्लोज होतात. गुलमोहर, आमला आणि रेन ट्री. नंतर आहे सिंगल सीडेड फ्रूट्स, ज्याच्यामध्ये एकच सीड प्रेझेंट आहे असे झाडांची नावे. मँगो, ग्रेप्स आणि कॅशूनट. मेनी सीडेड फ्रूट्स, ज्याच्यामध्ये अनेक सीड आहेत. वॉटरमेलॉन, पपया अँड ॲपल. क्वेश्चन 2, ऑब्झर्व एनी वन फ्लावर अँड इट्स व्हेरियस पार्ट, डिस्क्राइब इट इन युअर ओन वर्ड्स. एखाद्या फ्लावरचं, तुम्ही कुठल्याही फ्लावरचं ऑब्झर्व केलं आणि त्याच्यामध्ये कोणते पार्ट्स आहेत ते तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायचे. फर्स्ट आहे कॅलिक्स. It is the outermost accessory wall of the flower. Its individual member is called sepal. The sepals are usually green and small. Corolla. It is the second accessory wall of flower. It is made up of petals. Petals are usually colored and fragrant. जो करोला आहे तो फुलामधला सेकंड महत्त्वाचा असलेला भाग आहे फुलाचा, आणि जो पेटल्स जे पाकळ्या आहेत त्याच्याने बनलेला असतो. आणि ह्या पेटल्स जे आहेत ते कलरफुल असतात आणि फ्रॅग्रंट म्हणजे सुगंध असतो. एंड्रोशियम. इट इज द थर्ड इसेन्शियल पार्ट ऑफ द फ्लावर. स्टेमन लुक्स लाईक अ लॉंग ट्यूब. ॲट द एंड ऑफ दिस ट्यूब आर सीन एन्थर्स. पोलन ग्रेन्स आर सीन ऑन द एन्थर्स. दिस पार्ट इज मेल पार्ट ऑफ द फ्लावर. गायनोशियम. इट इज फोर्थ innermost female reproductive wall of the flower. Its individual member is called as carpel. Each carpel consists of 3 parts: ovary, style and stigma. तर ओव्हरी कशी आहे? बेसल आहे, हॉलो आहे, सोलन आहे आणि फर्टाईल पार्ट ऑफ द कार्पेल. स्टाईल कशी आहे? मिडल असते, नॅरो असते आणि इलॉंगेटेड असते. स्टिग्मा. इट इज टर्मिनल पार्ट ऑफ द कार्पेल विच रिसीव पोलन ग्रेन्स ड्युरिंग पॉलिनेशनच्या वेळेस हे पोलन ग्रेन्स रिसीव होतात. नंतर क्वेश्चन 3 तुम्हाला विचारला आहे, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन. तुम्हाला खाली दिलेले जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सिमिलॅरिटीज, साम्य आणि डिफरन्स ओळखायचं आहे. ज्वार अँड मूग. सिमिलॅरिटीज आहेत. ज्वार अँड मूगमध्ये काय आहे? ते स्मॉल बीन्स आहेत त्याच्यामध्ये आणि ते एन्जिओस्पर्मचा प्रकार आहे. तर त्याचा डिफरन्स काय सांगता येईल ज्वार आणि मूगचा? इट्स रब्बी अँड खरीप क्रॉप. तर मूग फक्त खरीप क्रॉप आहे आणि ज्वार मोनोकोटिलेडॉन प्लांट आहे, तर मूग डायकोटिलेडॉन प्लांट. ज्वार ग्रेन इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट. ज्वार ग्रेनपासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतात, तर मुगापासून प्रोटीन्स. सेकंड आहे ओनियन आणि कोरिएंडर. त्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे? दे हॅव फायबरस रूट. दीज प्लांट्स आर मोनोकोटिलेडॉन. तर त्याचा डिफरन्स काय? ओनियन आणि कोरिएंडरचा, ओनियनमध्ये त्याला बल्ब ओनियन देखील म्हणतात, तर कोरिएंडरमध्ये धनिया. सेकंड आहे इट कंटेन क्रोमियम विच हेल्प इन रेग्युलेशन ब्लड शुगर. तर कोरिएंडरमध्ये काय? यूज इन ट्रीटमेंट ऑफ स्किन इन्फ्लॅमेशन. आणि हे एक रब्बी क्रॉप आहे, तर कोरिएंडर ॲन्युअल हर्ब आहे. ते म्हणजे वर्षभर ते प्लांट राहतं, हर्ब राहतं. नंतर थर्ड आहे लीव्ज ऑफ बनाना अँड मँगो. ह्या मँगो आणि बनाना लीव्जमध्ये सिमिलॅरिटीज आहेत. दे हॅव अँटीटॉक्सिडंट प्रॉपर्टीज आणि त्यांचा कलर ग्रीन आहे. डिफरन्स सांगता येईल. लीव्ज ऑफ बनाना आर लार्ज अँड वॉटरप्रूफ. मँगो ट्री इज शॉर्ट ॲज कम्पेअर्ड टू बनाना ट्री अँड शार्प टिप. इट कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ पॉलिफिनॉल्स. इट इज रिच इन विटॅमिन A, C अँड मिनरल्स.
इट हॅव फायबरस रूट, इट हॅव टॅप रूट. कोकोनट ट्री आणि ज्वार स्टॉक प्लांटमध्ये सिमिलॅरिटी काय आहेत? दे आर मोनोकॉटिलेडॉन प्लांट. आणि डिफरन्स काय? इट प्रोड्यूस फ्रूट इन एनी सीझन. इट इज शोन इन मंथ ऑफ मे अँड जून. कोकोनटमध्ये पेरिनियल ट्री आहे. ज्वारमध्ये इट डाईज व्हेरी सून. इट हॅज ॲडव्हान्टेजस रूट सिस्टीम. इट हॅज ॲडव्हान्टेजेस अँड स्टील रूट सिस्टीम. क्वेश्चन 4 आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर ओन वर्ड्स. ए आणि बी मध्ये तुम्हाला इमेज ओळखायची आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ए हे मोनोकॉटिलेडॉन सीडचं एक्झाम्पल आहे आणि इट इज अ ग्रेन ऑफ मेज. इट हॅव अ सिंगल कॉटिलेडॉन इन द एम्ब्रियो. इट हॅव ॲडव्हान्टेज रूट सिस्टीम. लीव्ज हॅव पॅरलल व्हेनेशन. फ्लावर्स आर ट्रायमेरस. रूट हॅव फायबरस. मेज अँड ज्वार. नंतर डायकॉटिलेडॉन सीडमध्ये काय आहे? म्हणजे सेकंड जे आहे ते डायकॉटिलेडॉन सीडचं एक्झाम्पल आहे. इट इज अ बीन शेप. नंतर त्याच्यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन लिहिता येईल. द प्लांट हॅव 2 कॉटिलेडॉन्स इन द एम्ब्रियो. रूट इज टॅपरूट सिस्टीम. लीव्स शो रेटिक्युलेट व्हेनेशन आणि फ्लावर्स शो टेट्रामेरस. एक्झाम्पल आहे सनफ्लावर. नंतर तुम्हाला क्वेश्चन 5 सांगता येईल, डिस्क्राईब द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. तुम्हाला प्लांट्सचे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याचे फंक्शन लिहायचे आहेत फक्त. तर डिफरंट पार्ट ऑफ प्लांट्स आर काय आहेत? रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर अँड फ्रूट. त्याचे फंक्शन आपल्याला सांगायचे आहेत. रूट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉईल. सेकंड, रूट होल्ड द प्लांट इन द ग्राउंड. स्टेमचं काय सांगता येईल? दे कॅरी वॉटर अँड न्यूट्रियंट्स थ्रू आउट द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट. स्टेम काय करतं? जे रूटनी वॉटर आणि न्यूट्रियंट घेतलेलं आहे ते विविध भागांना पोहोचवण्याचं काम करतं. दे सपोर्ट प्लांट आणि प्लांटला सपोर्ट करण्याचं काम देखील स्टेम करतं. लीव्ज प्रोडक्शन ऑफ फूड बाय परफॉर्मिंग फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये लीव्ज खूप महत्त्वाचं काम करतात. ट्रान्सपिरेशन करण्याचं काम मीन्स गिव्हिंग आउट एक्सेस ऑफ वॉटर. जे पाणी एक्सेस झालेलं आहे ते बाहेर काढण्याचं काम सुद्धा लीव्ज करतात. फ्लावर्स इट हेल्प रिप्रोडक्शन. फ्लावर्स जे आहेत ते रिप्रोडक्शनचं काम करतात. फ्रूट्स प्रोटेक्शन ऑफ सीड अँड स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. क्वेश्चन 6 आहे, सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन बिलो. फाइंड अ लीफ करस्पॉन्डिंग टू ईच प्रॉपर्टी अँड डिस्क्राईब दोज प्लांट्स. खाली काही तुम्हाला एक प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टी कोणत्या लीफच्या आहेत सांगायचे आणि त्या प्लांटचं थोडं डिस्क्रिप्शन सांगायचे. फर्स्ट आहे लीव्ज विथ स्मूथ सरफेस. असे कोणते लीव्ज की ज्याचा सरफेस स्मूथ आहे? तर ॲन्सर आहे बनाना प्लांट हॅज स्मूथ लीव्ज विच आर यूज्ड ॲज फीडिंग प्लेट इन मेनी स्टेट्स ऑफ इंडिया. हे जे बनाना ट्री आहेत त्याचं स्मूथ सरफेस आहे आणि ते भारतामध्ये अनेक राज्यामध्ये त्याचा वापर फीडिंग प्लेटसाठी केला जातो. बनाना ग्रो फ्रॉम केळफूल. अशा पद्धतीने त्याचं थोडं डिस्क्रिप्शन आपल्याला सांगता येईल. लीव्ज विथ रफ सरफेस. रफ सरफेस असलेले लीव्ज कोणते आहेत? तर पारिजातका ट्री हॅज रफ लीव्ज. इट इज अ डॉर्फ ट्री. इट बियर्स ब्युटिफुल व्हाईट फ्लावर्स. द रफ लीव्ज ऑफ धिस ट्री आर एक्स्ट्रीमली मेडिसिनल. सी आहे फ्लेशी लीफ. एलोवेरा प्लांट हॅज फ्लेशी लीफ. इट इज 60 to 85 सेंटीमीटर टॉल. रूट स्प्राउट्स. नंतर डी आहे स्पाइन्स ऑन लीफ. अशा लीफवरती स्पाइन्स आहेत असे प्लांट. तर त्याचा आहे केवडा. त्यालाच पंडानस असं म्हणतात. तर लीफ लॅमिना पंडानस बियस स्पाइन्स आणि त्यालाच लोकली नेम आहे केवडा. द स्टेम इज स्ट्रॉंग आणि दीज लीव्ज आर फ्रॅग्रंट. त्याच्या लीव्ज कशा असतात? सुगंधित असतात. क्वेश्चन 7 आहे, फाइंड द प्लांट पार्ट्स. खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला प्लांट पार्ट्स ओळखायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये रूट असेल, बड असेल, कॅलिक्स असेल, व्हेन, स्टेम, रॅडिकल, फ्लावर, पेटल्स, रूट हेअर. अशा पद्धतीने त्याचे तुम्हाला पार्ट्स डार्कही करता येतील किंवा सर्कल करता येतील.
अशा पद्धतीने आपला एक्सरसाइज संपला. थँक्यू.